तर आंतरवाली सराटीतील जरांगे समर्थकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी. बघूया. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण जर बघितलं तर गेल्या 3 वर्षापासून आंतरवाली सराटे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि या आंदोलनाच्या दरम्यान आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते आणि या आपण जर बघितलं तर या आंदोलनादरम्यान या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर या ठिकाणी आंदोलनाला मोठं स्वरूप आलेलं होतं आणि त्यानंतर मुंबईत राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आपण बघू शकतो की याच व्यासपीठावरून झालेले आंदोलन त्यानंतर आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं. मात्र त्या हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यात फक्त 306 नोंदी सापडल्या आणि त्याचा मोठा परिणाम झाला आणि हे आंदोलन कुठंतरी फसलं असं म्हटलं जात असताना आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आता मराठा कार्यकर्ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मला काय सांगाल की मनोज जरांगे पाटील यांनी 2 वेळेस मुंबईला जाऊन सुद्धा मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आला. मात्र मराठवाड्यातल्या फक्त 306 नोंदी या गॅझेटनुसार सापडल्या. याचा कुठलाही फायदा मराठा समाजाला झाला नाही असं बोललं जातं आणि त्यात आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा या ठिकाणी हाक दिलेली आहे. काय वाटतं तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन काय असणार आहे? संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटलांचं आज आज जो आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे ते सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील हैदराबाद गॅजेट सह व इतर सर्व मागण्या मान्य करा शासनाकडे वेळोवेळी मागणी करत असताना सुद्धा शासन दखल घेत नाही. याचाच आक्रोश मराठा सेवकांमध्ये आणि आम्ही त्याच ताकदीनं आम्ही सोलापूर जिल्हा असेल पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून एकत्र येऊन इथं या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आलो. येणाऱ्या काळामध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशाला आम्ही पूर्णपणे ठाम राहू आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. मला काय सांगाल सरकारनं फसवणूक केल्यानंतर जरांगे पाटील आज काय निर्णय घेतील आणि तो निर्णय तुम्हाला मान्य असेल का? आज दिनांक 16/5/2026 रोजी मनोजदादा जरांगे पाटील मीटिंग मध्ये जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी महाराष्ट्रातील भारत देशातील मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आम्ही उभा राहणार आहे. आणि जी सरकारनं मराठा समाजाला फसवलंय, वेळोवेळी आश्वासन मनोजदादा जरांगे पाटील यांना दिलं ते पाळलं नाही, सरकारनं त्यांचं कर्तव्य पाळलं नाही, तर सरकारला आम्ही जागा दावल्याशिवाय सोडणार नाही. मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे. मी एक अपंग आहे, अपंगाचं आव्हान आहे. मी रणजितसिंह शिवाजीराव कदम पाटील, मुक्काम पोस्ट खंडाळी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी मनोजदादा जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आता आंदोलनकर्ते सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील आता आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि या बैठकीच्या माध्यमातून आंदोलनाची काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, आंतरवाली सराटी.